दे सलामी इस तिरंगे को जिसमें तेरी शान है। दे सलामी इस तिरंगे को जिसमें तेरी शान है। सर हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है। सन्माननीय व्यासपीठ, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशवासियांनो, सर्वांना माझा नमस्कार। मी स्नेहल शिवशंकर पाटील। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेला दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शत आभार मानते। देशासाठी झुंजणाऱ्यांना सलाम असावा, देशासाठी झुंजणाऱ्यांना सलाम असावा। हातात तिरंगा, निवडात हिंदुस्तान असावा, हातात तिरंगा, निवडात हिंदुस्तान असावा। स्वातंत्र्य दिनाचा अभिमान असावा, स्वातंत्र्य दिनाचा अभिमान असावा। प्रत्येक मराठी मना देशभक्तीचा वास असावा, प्रत्येक मराठी मना देशभक्तीचा वास असावा। मित्रांनो, आजचा दिवस आपण भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाहीये। इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि त्यांनी देऊन टाकलं असं नाहीये। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक थोर पुरुषांनी आपला त्याग केला, तुरुंगवास भोगला, आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणून कुठेतरी आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपला भारत देश शिक्षण, आरोग्य, शेती अशा बऱ्याच गोष्टींमध्ये प्रगती करत आहे। पण भारतात दहशतवाद, गरिबी, असमानता, भ्रष्टाचार अशाही समस्या आहेत। आपण सर्वांनी मिळून या समस्यावर मात केली पाहिजे। आपण आज ठरवूया, आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ आणि आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनवू। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। शेवटी मी एवढंच बोलते की इस तिरंगे की शान को बढ़ाना आता है, इस तिरंगे की शान को बढ़ाना आता है। जो गलत नजर उठाए मेरे वतन पर उसे झुकाना आता है, जो गलत नजर उठाए मेरे वतन पर उसे झुकाना आता है। हम हिंदुस्तान की बेटी है साहब, इन चूड़ियों वाले हाथों को हथियार उठाना आता है, इन चूड़ियों वाले हाथों को हथियार उठाना आता है। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।